विद्यार्थी मित्र हो नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण संख्या कशा लिहाव्या हे पाहिलं होतं. देवनागरी संख्या चिन्हे, त्याचबरोबर इंटरनॅशनल न्यूमरल्स म्हणजे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे याचा देखील आपण अभ्यास केला होता. या व्हिडिओमध्ये आपण 6 अंकी संख्यांचे लेखन रायटिंग 6 डिजिट नंबर्स हे आपण पाहणार आहोत. तर 6 डिजिट नंबर्स म्हणजे काय, तर 6 अंकी संख्या. या ठिकाणी आपण 6 अंकी संख्या अंकांमध्ये लिहिलेल्या आहेत आणि त्या अक्षरांमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करणार आहोत. यामध्ये आपण दोन्ही भाषेमध्ये लिहिणार आहोत. त्याच्यापूर्वी आपण बघूया की त्यांची स्थानं कोणती आहेत. तर उजव्या बाजून जर आपण बघितलं तर या ठिकाणी याचं स्थान आहे एकक. एकक म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला युनिट्स असं म्हटलं जातं. त्याचबरोबर दुसरं जे स्थान आहे ते आहे दशक, मग त्याला इंग्रजीमध्ये टेन्स असं म्हटलं जातं. तिसरं जे स्थान आहे ते शतक, त्याला इंग्रजीमध्ये हंड्रेड्स असं आपण म्हणतोय. हजार या स्थानाला थाउजंड्स असं म्हटलं जातंय. त्याचबरोबर 10,000 या स्थानाला 10,000s आणि लक्ष किंवा लाख या स्थानाला इंग्रजीमध्ये लॅक असं म्हटलं जातं. या ठिकाणी एक संख्या आपण लिहिलेली आहे, ती संख्या आपण अक्षरामध्ये कशी लिहायची ते बघूया. लॅक या ठिकाणी आहेत 2, म्हणजे इथे येणार आहे 2 लाख. 2 लाख. त्यानंतर 10,000 आणि 1000 म्हणजे 10,000s आणि thousands या दोन संख्यांचा आपण एकत्रित उच्चार करतोय. त्याला आपण म्हणणार आहे 45. 45 ही संख्या दिसते म्हणजे 45. आपण त्याला म्हणणार आहोत 45,000. 45,000. त्यानंतर आहे 100. 100च्या ठिकाणी काही नाहीये त्यामुळे आपण त्याचा उल्लेख करणार नाही आहोत. शतक. आणि त्यानंतर पुढचे दोन अंक एकत्र वाचणार आहोत. दशक आणि एकक स्थानचा अंक, टेन्स अँड युनिट्स प्लेस नंबर हे आपण एकत्र वाचणार आहोत. ते आहेत 12. म्हणजे ही संख्या तयार होते 2,45,000 अँड 12. मराठीमध्ये ही संख्या आपण अशा प्रकारे लिहू शकतो. लक्ष या स्थानी आहे 2, म्हणून ते आपण लिहिणार 2 लक्ष किंवा 2 लाख. या दोन अंकांचा उच्चार आपण एकत्र करणार आहोत 45. 45,000. 2,45,000. शतक स्थानी कोणी नाही आहे त्यामुळे शे असा कोणताही अंक येणार नाहीये आणि पुढचे दोन अंक म्हटले तर 12. 2,45,012 अशा प्रकारे ही संख्या तयार होते. त्यानंतर आपण दुसरी संख्या बघूया. इथं लॅक या प्लेसला आहे 3, म्हणून इथे येणार आहे 3 लाख. $10,000 and 1,000 these two digits are written together, so 0 and 7 म्हणून इथे येणार आहे फक्त 7,000. 7,000. After that on 100 place there is 2, so here you will be 200. And tens place there is 2 and after that 6, so these two numbers are written together, there will be 26, so 226. अशा प्रकारे ही संख्या लिहिली गेली बघा. 3,07,226. ही संख्या आपण मराठीमध्ये लिहायला गेलो तर अशा प्रकारे लिहू शकतो 3 लक्ष किंवा 3 लाख. 1000 आणि 10,000 हे दोन अंक एकत्र लिहायचे आहेत. त्या ठिकाणी आपण लिहू शकतो 7,000. शतक स्थानी 2 आहेत त्यामुळे 200 आणि 26 ही दोन अंक आपण एकत्र लिहितोय. त्याला आपण मराठीमध्ये 2 and 6 2 आणि 6 मिळून होता 26. अशा प्रकारे ही संख्या आपण अक्षरामध्ये लिहिलेली आहे. त्यानंतर आपण अक्षरामध्ये लिहिलेली संख्या अंकांमध्ये कशी लिहायची ते देखील बघणार आहोत. इथे आपण लिहिले 5,03,035. आता लॅक
म्हणजे इथं आपण स्थानं बघितलं 1 2 3 4 5 6 आपण 6 अंकी संख्या लिहितोय. लाख आहे म्हटलं ती 6 अंकी संख्या येणार आहे, कारण इथे लाखच्या ठिकाणी एकच अंक आहे, त्यामुळे 6 अंकी संख्या तयार होणार आहे. सो लाख या ठिकाणी होणार आहे 5 म्हणजे 5. त्यानंतर 3000 या ठिकाणी 2 अंक असतात, 10,000 आणि 1000, पण 10,000च्या ठिकाणी कुठलाही अंक नाही आहे, त्यामुळे इथे येणार आहे 0. आफ्टर दॅट 3000 मीन्स 0 and 3, and after that there will be 3 digits. म्हणजे 3 अंक अजून पुढे शिल्लक आहेत, पण इथं कुठेही 100 दिसत नाही आहे, त्यामुळे 100च्या ठिकाणी येणार आहे 0. आणि 35 म्हणजे 3 and 5 अशा प्रकारे ही संख्या तयार होते. 5,03,000 and 35. मराठीमध्ये जर आपण बघितलं तर 5 लाख या ठिकाणी येणार आहेत 5. पुढे 3,000 म्हणजे 1000च्या ठिकाणी 2 अंक जरी असले तरी इथे एकच अंक दिसतोय, त्यामुळे 10,000च्या ठिकाणी येणार 0, पुढे येणार 3,000 आणि पुढे 35 म्हणजे कोण नाही आहे म्हणून शेकडा या ठिकाणी 0 आणि पुढे येतील 35. अशा प्रकारे ही संख्या तयार होईल. पुढची संख्या आपण बघूया. 7,43,289. आता ही संख्या कशी तयार होईल, तर पहिल्यांदा 7 लाख म्हणून पहिल्यांदा लिहिणार आपण 7. पुढे येईल 43,000 म्हणजे 43 अशा प्रकारे 4 and 3 43 अशा प्रकारे 1000 या प्लेसला येईल. 200 म्हणजे 100 प्लेसला इथं संख्या आहे, अंक आहे, सो 100 at the 100 place there will be 2 and 89 ही संख्या आपण अशा प्रकारे लिहू शकतो. सो 7,43,289 अशा प्रकारे ही संख्या तयार झाली. मराठीमध्ये ही संख्या आपण बघूया. 7 लक्ष किंवा लाख या ठिकाणी 7 ही संख्या येईल. पुढे 43,000 या ठिकाणी 2 अंक दिसतात आपल्याला, 43,000 आणि 200 100 शतक या ठिकाणी 2 आणि 89 म्हणजे 8 आणि 9 अशा प्रकारे ही संख्या तयार झालेली आहे. जर आपण बघितलं तर 6 अंकी संख्या या ठिकाणी तयार होते. आपण या ठिकाणी 6 अंकी संख्यांचा अभ्यास केलेला आहे. 6 अंकी संख्या अंकात दिली असता अक्षरात कशी लिहावी आणि अक्षरात दिली असता अंकात कशी लिहावी हे आपण पाहिलेलं आहे. प्रॉब्लेम सेट 3 म्हणजे उदाहरण संग्रह 3 मध्ये याच प्रकारची उदाहरणं आहेत, ते आपण सोडवायची आहेत आणि या संख्या लिहिण्याचा सराव करायचा आहे. धन्यवाद.